नमस्कार मित्रांनो, टेक गुरु या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मोबाईलवरून यूट्यूब चॅनल कसे उघडावे, अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मराठीमधून गाईड. तर चला मित्रांनो, व्हिडिओला मी इथे सुरुवात करतो. माझी स्क्रीन शेअर करत आहे, तुम्ही इथे बघू शकता. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ही यूट्यूब ॲप्लिकेशन असतेच. त्यासाठी तुम्ही गुगल या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर यूट्यूबवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये जर एखादा जीमेल आय डी लॉग इन असेल तर त्या लॉग इनवरती तुम्ही खाली क्लिक करायचं आहे. खाली कोपऱ्यामध्ये राईट साईडला तिथं क्लिक केल्यानंतर आय डी असेल ते ओपन होईल. त्यानंतर तुम्ही चॅनलच्या सेटिंग क्लिक करायचं आहे. स्विच अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे प्लसचा आयकॉन दिसेल. या प्लसच्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक जीमेल अकाउंट ओपन करण्यासाठी विंडो ओपन होईल. तुम्हाला क्रिएट नवीन अकाउंट करायचं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सजेस्ट करेल, तुमचं जरी अकाउंट असेल तरी तुम्ही नवीन अकाउंट उघडा, जेणेकरून यूट्यूबचं जेव्हा पार्टनर प्रोग्राममध्ये तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल ते लवकरात लवकर होईल. नवीन ईमेल आय डी असला तर हे सगळेच यूट्यूबर तुम्हाला सांगत असतील आणि माझा पण पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी 3 महिन्यामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज केलं आहे. तर ह्याच पद्धतीचे ट्रिक्स वापरलेल्या आहेत. तुम्हीही त्या ट्रिक्स व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून मोबाईल्समध्ये कोणत्या सेटिंग्स गरजेच्या आहेत त्या तुम्हाला कळेल. तर क्रिएट अकाउंटवरती जायचं आहे तुम्हाला. क्रिएट अकाउंट केल्यावर तिथे फॉर माय पर्सनल यूजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. नाव हे तुमचे डॉक्युमेंटप्रमाणे टाकले तर अतिउत्तम, कारण तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. तुमचं नाव मिसमॅच होऊ नये म्हणून. तर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तुमचं इथं डेट ऑफ बर्थ डिटेल्स टाकायची, तुम्हाला डेट ऑफ इयर टाकायचं आहे, तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट या आयकॉनवरती तुम्हाला टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे क्रिएट युअर ओन जीमेल ॲड्रेस क्रिएट करायचा. आपल्याला एक नवीन जीमेल ॲड्रेस तयार करायचा, जेणेकरून तुम्हाला जो आवडेल तो ॲड्रेस तयार करायचा आहे. तिथे तुम्ही टाकायचा आहे. तुम्हाला जर यूट्यूब तो अवेलेबल असेल तर यूट्यूब ऑटोमॅटिक घेईल. नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं. तिथे ग्रीन डॉट दाखवल्यानंतर त्यानंतर तुम्ही पासवर्ड टाकायचा. पासवर्ड हा स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आहे तुमचा, जिथे मिक्स ऑफ लेटर नंबर्स. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रॉल डाऊन करून येस आय एम इन ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक विंडो ओपन होईल. त्यावरती तुम्हाला रिव्ह्यू अकाउंट म्हणेल तर येस नेक्स्ट क्लिक करायचं आहे आणि खाली जाऊन येस आय ॲग्री या टॅबवरती क्लिक करायचं तुम्हाला इथे. त्यानंतर तुमचा अकाउंट तयार झालेला असेल. इथे कोपऱ्यामध्ये तुम्ही खाली बघा, त्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि ह्या उजव्या कोपऱ्यामध्ये शेवटी परत आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथं क्रिएट या चॅनलवरती आपल्याला नाव क्रिएट करायचं, आपल्याला चॅनल क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशी विंडो ओपन होईल. तुम्ही इथे तुम्हाला पर्टिक्युलर्स भरायचे आहे त्याच्यामध्ये. मित्रांनो, तुमच्या चॅनलचं नेम काय असायला पाहिजे. हँडल नेम हे मित्रांनो जे असतं, जे तुम्ही कमेंट केल्यानंतर तिथे दिसते, तुमचं हँडल नेम दिसतं आणि सेव्ह करायचं आहे. त्यानंतर डिटेल्स आणि क्रिएट या चॅनलवरती ऑप्शन क्रिएट या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचं चॅनल क्रिएट झालेलं असेल. आता मित्रांनो काही सेटिंग्स आहेत, त्या सेटिंग्स कशा करायच्या तुम्हाला मी ते दाखवणार आहोत. त्यासाठी तुमच्याकडे एक ॲप असायला पाहिजे. ते ॲप म्हणजे YT स्टुडिओ. तर ते ॲप कसं डाउनलोड करायचं तुम्ही ते बघू शकता. मी माझ्या मोबाईलमध्ये तुम्हाला दाखवत आहे कोणतं ॲप आहे ते. YT स्टुडिओ हे ॲप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डाउनलोड डाउनलोड कुठून करायचं आहे, तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. सिम्पली YT स्टुडिओ असं टाईप करायचं आहे. तुम्हाला हे ॲप दिसेल. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं म्हणून इथं ओपन ऑप्शन येतोय. तुमच्याकडे इन्स्टॉल ऑप्शन येईल. इन्स्टॉल ऑप्शन करायचं आहे, ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर
इथे तुम्हाला दिसेल, इथे तुम्हाला जी वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला पेन्सिल दिसते, त्या पेन्सिलवरती क्लिक करायचं आहे आणि पेन्सिलवरती तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन भरायची. इथे खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे डिस्क्रिप्शन टाकणे. डिस्क्रिप्शन हे तुमच्या चॅनलचं खूप जरुरी आहे, कारण डिस्क्रिप्शन जर असेल तुमच्या चॅनलचं व्यवस्थित, तर यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की हा चॅनल कशा संबंधित आहे, कोणत्या टाईपचे कंटेंट आहे, कोणत्या कॅटेगरीचं कंटेंट आहे, जेणेकरून जे लोक तुमचे कंटेंट बघणार आहेत त्या लोकांपर्यंत तुमचे व्हिडिओ पोहोचवेल यूट्यूब. त्यासाठी डिस्क्रिप्शन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर डिस्क्रिप्शन भरा, त्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला यूट्यूबचं बॅनर्स भरायचे. ते बॅनर्स कसे टाकायचे त्याच्यासाठी मी तुम्हाला कुठून डाउनलोड करायचे, कसे तुम्ही चेंज करू शकता, तुम्हाला त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे मी, शॉर्ट किंवा व्हिडिओ. तर तुम्ही ते बघू शकता आणि मी माझ्या ऑलरेडी सेव्ह केलेले आहेत, मी ते इथे टाकतोय. प्रोफाईल पिक्चर पण तुम्ही तुमचं टाकू शकता. मी पण माझा प्रोफाईल इथे टाकतोय. त्यासाठी या पेन्सिलवरती या कॅमेऱ्याच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. तुमच्या गॅलरीमध्ये तुमचा जो प्रोफाईल आयकॉन असेल तो क्लिक करायचा तुम्हाला आणि सेव्ह ॲज अ पिक्चर सेव्ह करायचे तुम्हाला. तुमचं इथे प्रोफाईल पिक्चर अपडेट झालेले दिसेल. त्यानंतर मित्रांनो, यूट्यूब पार्टनर बनण्यासाठी तुमच्याकडे काही अटी आहेत यूट्यूबच्या, त्या कंप्लीट करायला पाहिजे. त्या कोणत्या अटी आहेत ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला 4000 तास वॉच आवर कंप्लीट झाले पाहिजे आणि 10 मिलियन्स व्ह्यू 90 डेजमध्ये कंप्लीट पाहिजे आणि 4000 तास हा 1 वर्षाच्या आत तुम्हाला कंप्लीट झालेलं पाहिजे वॉच आवर्स. चला तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा आणि माझा दुसरा व्हिडिओ हा व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं आहे किंवा तुम्हाला कोणत्या कशा संबंधित व्हिडिओ असेल ते मला कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. थँक यू फॉर वॉचिंग दिस.